विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन, अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी आक्रमक, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ आंदोलनात सहभागी। संभाजी महाराजांशी कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, अनिल परबांच्या वक्तव्यावर दरेकरांची टीका। परब यांनी माफी न मागितल्यास त्यांच्या निलंबनाची मागणी करणार, दरेकरांचा इशारा। विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी, ती असुरक्षित असं पोस्टर हातात घेत विरोधकांचं आंदोलन। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विधान परिषदेतील शिक्षक आमदारांचे आंदोलन, जुनी पेन्शन योजना, शाळांना अनुदान अशा मागण्यांसाठी आंदोलन। राज्यपालांच्या अभिभाषणावर आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांचे उत्तर, यावेळेस अनेक राजकीय आरोपांनाही मुख्यमंत्री देणार उत्तर। आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर करण्यात येणार। लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून अहवालातून राज्याची आर्थिक परिस्थिती स्पष्ट होणार। पहिल्या आठवड्यामध्ये अधिवेशनामध्ये आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ, अबू आझमी, मुंडे, कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ। पहिल्या आठवड्यात जनतेच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा नाहीच। महाराष्ट्रात 9 महिन्यात 10 वर्षातली विक्रमी परकीय गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांची माहिती। 2024-25च्या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत 1,39,434 कोटींची परकीय गुंतवणूक। आदिम जमातीसाठी पंतप्रधान जनधन योजनेसाठी माध्यमातून महायुती सरकार विविध योजना राबवणार, आदिवासींना मुक्त प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा नवा प्रयत्न, आदिवासींसाठी एकूण 16 योजना। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गैरव्यवहार, शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच पैसा जमा झाल्याचं उघड, विधान परिषदेत विरोधी पक्ष नेत्यांकडून मुद्दा उपस्थित। नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेकडून धक्कादायक माहिती समोर। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।